जसं की मी तुम्हाला काल म्हटलं होतं की उद्या भेटूया आपल्या बाप्पासोबत. आता आम्ही बाप्पा आणायला चाललो. चला जाऊया. आता आमच्या घरी अशा तऱ्हेने बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आता त्यांची आरती करतायत सगळ्यांनी. सगळे आता आरती करतील आणि मग त्यांना स्थानापन्न करतील. स्थानापन्न नाही, स्थानापन्न. हा तेच, स्थानापन्न. तर ही जी आरती करताना जी माणसं दिसतात त्यांची आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते, ओळख करून देते. ही आल्हादी, तिच्या बाजूला मी, ही माझी लाडकी रीताई आणि गणपतीच्या बाजूला बसलेला माझा बाबा. आणि इकडे हे मोठं घर आहे, इकडे आम्ही सगळे खेळत होतो. हा, आणि आमचं गेम म्हणजे चार चिट्ट्या. आणि बाजूला सगळे मोठी काकी, मोठी आई म्हणजे आमची मोठी आजी, अश्विनी आजी सगळे मोदक बनवत होते. ही माझी मोठी काकी, त्यांच्या बाजूला सगळे बसून एकत्र मोदक बनवत होते. गणपतीत ही मजा असते की आम्ही सगळे एकत्र येतो. काकींच्या हातातला मोदक एकदम भारी होता. आणि हे मोठे आजोबा म्हणजे मोठे बाबा आणि त्यांच्या बाजूला उभे होते ते भटजी बुवा. ही माझी पाचवी आरती. जेवण सगळं बायकाने करायचं, नैवेद्य वगैरे चुलतो हा गाय नैवेद्य दाखवायची वेळ आली. हे बंद करायला पाहिजे. इथे भटजी काका एका महत्वाच्या विषयावर बोलत होते, ते तुम्ही ऐका. करायला पाहिजे. पुरुषांनी नैवेद्य दाखवायचा ना, जेवण पण पुरुषांनीच करायचं. असे सगळे मोदक मस्त तयार झालेले आहेत आणि फक्त आता त्यांना इकडून तिकडे शिफ्ट करायचं आहे आणि ही शिफ्टिंगचं काम निताई करते. अशा पद्धतीने गणपती बाप्पा विराजमान झाले आणि हा त्यांचा नैवेद्य. मस्त अशी सगळ्यांनी आरती म्हटली, त्यांना नैवेद्य दिला आणि आम्ही नंतर सगळे जेवायला बसलो. असे सगळे संध्याकाळी आम्ही निताई, मी, बाबा, पाचवत्तू असे सगळे गेलो मंजू आतुकडे म्हणजे समर्थकडे. तिला तीर्थ हवं होतं, मग तीर्थ आम्ही तिला दिलं आणि त्याच्या बदल्यात ती आम्हाला पापी देत होती. समर्थ सगळे लाड करत होते आणि मी मुद्दामून जाऊन तिच्या आईच्या मांडीवर म्हणजे मंजू तुझ्या मांडीवर जाऊन बसले. म्हणून समर्थ मला हळूहळू कशी तरी करून ढकलत होती. असा आमचा दिवस गेला. उद्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. बाय. मांडी मोड दिली.